छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया मराठी कथालेखन बोधकथा घामाचा पैसा। कांतीलाल शेठचा मुलगा हितेन अगदीच आळशी होता। घरात गडगंज संपत्ती होती। मुलगा एकुलता एक लाडाचा होता। त्याला काम कधी करावंच लागलं नाही। आता तो 22 वर्षाचा झाला होता। शेठजींना काळजी पडली, याचे कसे होणार, साठलेला पैसा किती दिवस पुरेल। दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलाला बोलवले व म्हणाले, हे बघ, आज तू सकाळीच बाहेर जा, काहीतरी काम करून पैसे मिळवून आण, तरच तुला जेवायला मिळेल। मुलाला काहीच कळाले नाही। तो मावशीकडे गेला। तिच्याकडे त्याने 10 रुपये मागितले। तिने त्याला 10 रुपये दिले। ते घेऊन तो घरी आला व शेठजीकडे ते 10 रुपये दिले। शेठजीने ते पैसे विहिरीत फेकून दिले। दुसऱ्या दिवशी आईकडून घेतले तरी शेठजींनी ते पैसे विहिरीत टाकले। शेठजींनी घरातील सर्वांना बजावले, कोणीही हितेनला पैसे द्यायचे नाही। तेव्हा हितेन तिसऱ्या दिवशी घराबाहेर पडला। स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली, पण काय काम करणार। 12 वाजेपर्यंत हिंडला, काहीच काम मिळेना। हितेनला भूक लागली होती। पोटात कावळे कोकायला लागले। स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला। त्याला हमाल हवा होता। हा धावत पुढे गेला, साहेब इकडे आणा। ती बॅग त्याने डोक्यावर उचलली। हितेन घामाघूम झाला। साहेबांनी 20 रुपये हातावर टेकवले। हितेन घरी आला। हितेनने ते 20 रुपये शेठजींच्या हातावर ठेवले। 2 दिवसाप्रमाणे शेठजींनी ते विहिरीत फेकले। हात चवताळून उठला, बाबा, अहो तेवढे 20 रुपये मिळवायला मला किती वणवण करावी लागली, आणि तुम्ही ते फेकून दिलेत। शेठजींनी त्याला जवळ घेतले, पाठीवरून हात फिरवला, बाळा, आता मला काहीच काळजी नाही, कारण खऱ्या कष्टाची किंमत तुला आज कळली। 2 दिवस असेच मी तू दिलेले पैसे विहिरीत टाकले। तुला राग आला नाही, पण आज तुला राग आला, कारण त्यामागे कष्ट नव्हते, आणि आज कष्टाने तू पैसा कमावला। तुला कष्टाची जाणीव झाली, यात मला समाधान मिळाले। तुला स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई हे कळले, त्यामुळे तू आयुष्यात खूप पुढे जाशील। बालमित्रांनो, या कथेतील तात्पर्य बघूया। स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई। बालमित्रांनो, आजची गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा, आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा।